आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आज 27 जानेवारी रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरामध्ये संविधान बचाव समितीतर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्यशोधक हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपट टॅक्स झाल्याची घोषणा केली। महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणारा सत्यशोधक चित्रपट कर्जमुक्त झाल्याची घोषणा झाली, मात्र त्याची अंमलबजावणी कुठेही झालेली दिसत नाही। याच निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन संविधान बचाव समितीतर्फे करण्यात आले। यावेळी या आंदोलनात माजी आमदार विजय गव्हाणे, लोकनेते विजय वाकुडे, डॉक्टर धर्मराज चव्हाण, कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड गणपत भिशे, डॉक्टर सुनील जाधव, DR तुपसुंदरे, आशिष वागडे, माधव कनकुटे, द्वारकाबाई गंडले, आशाबाई मालसमेंद्रे यांच्यासह इतरही कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी परभणीच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा धाडकरी यांना निवेदने देण्यात आली। या निवेदनात म्हटले आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनावर आधारित असणारा सत्यशोधक हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अन्यथा तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल। सत्यशोधक समाज चित्रपट हा करमुक्त करण्याचा निर्णय 1 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रालयात घेण्यात आला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अति अभिमानाने सांगितले की सामाजिक बदलाचा परिवर्तनाच्या विचाराचा विषय असल्यामुळे, विशेषतः स्त्री शिक्षणाचा विषय असल्यामुळे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचं आणि त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीचं यथार्थ वर्णन या सिनेमात असल्यामुळे यातून सामाजिक जागृती मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि त्यासाठी अशा सिनेमाच्या पाठीमागे सरकारनं राहिलं पाहिजे। या भूमिकेतून आम्ही हा चित्रपट करमुक्त करतो। हा निर्णय होऊन 1 महिना झाला तरी त्यासाठी जो ऑपरेटिव्ह ऑर्डर निघाला पाहिजे शासनातर्फे तो आणखीन काढण्यात आला आणि आज सुद्धा गोरगरीब समाजाला, बहुजन समाजाच्या लोकांना हा सिनेमा पाहत असताना 200 ते 150 रुपयाचं तिकीट नोंदवणं करावं। 1 महिना झाला करमुक्त झाल्यानंतर काय माशी शिंकली आम्हाला माहीत नाही, पण नंतर येणाऱ्या सवर्णवादी विचारवादाच्या दबावाखाली ही ऑपरेटिव्ह ऑर्डर निघाली नाही या मताचे आम्ही आहोत। म्हणून त्यासाठी पुन्हा एकदा समग्र समाज उभा करून महात्मा फुलेंच्या विचाराच्या पाठीमागे उभा राहण्याकरता हा सिनेमा सर्व जनतेपर्यंत पोहोचला, तर त्या माध्यमातून जी समाजामध्ये क्रांती होणार आहे, जे उत्थापन होणार आहे, ते दुसऱ्या कोणत्या पद्धतीने होऊ शकत नाही। म्हणून हा सिनेमा तात्काळ नुसता करमुक्त केलेलाच आहे, म्हणजे 1 महिना जो कर गोळा केलेला आहे त्या कराच्या मोबदल्यामध्ये गोरगरीब समाजाला मुक्त हा पिक्चर काही दिवस त्या टॉकीजवाल्यांनी दाखवला पाहिजे। त्याच्यातून हा सिनेमा तळागाळातल्या महिलांपर्यंत, वंचितांपर्यंत हा विचार जाईल आणि त्यातून हा विचार प्रगल्भ होईल असं, आणि महात्मा फुलेंचा, शाहू महाराजांचा, आंबेडकरांचा, लहुजी साळवेंचा महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगल्भतेने त्यातून उभा राहील याची आम्हाला खात्री आहे। म्हणून तात्काळ सरकारने निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर आम्हाला जन आंदोलन करून हा पिक्चर करमुक्त करून घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आमच्या आंदोलनाची वाट पाहू नका आणि दिलेला शब्द पूर्ण करा, एवढीच मागणी करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी सत्यशोधक सिनेमा हा करमुक्त करण्याची घोषणा 1 महिन्यापूर्वी राज्य सरकारने घेतली। मुख्यमंत्र्यांनी विशेषतः सांगितलं की सदरील हा सामाजिक बदल घडवणारा हा चित्रपट आहे आणि हा करमुक्त आम्ही केल्याशिवाय करतो आहे। परंतु 1 महिन्यानंतर 1 महिना झाला तरीसुद्धा हा चित्रपट करमुक्त झालेला नाही। हे भारतीय संविधानाचा प्रजासत्ताक दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये हा चित्रपट का करमुक्त केला जात नाही? या राज्यामध्ये काश्मीर फाईलसारखा चित्रपट हा करमुक्त केला जातो, परंतु हा सत्यशोधक हा सिनेमा तमाम बहुजनांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे आणि त्यामुळे यामागं नक्कीच सनातनी नेत्यांचा हात आहे। या राज्यात सनातनी राष्ट्र निर्माण करणारे काही नेते या ठिकाणी आहेत
आणि त्यांच्या दबावापोटी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसेल असं आम्हाला वाटतं. परंतु आम्ही सगळे बहुजन आमच्या संघटना आम्ही सगळे मिळून हा चित्रपट किमान या संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हा चित्रपट तात्काळ करमुक्त करावे, अन्यथा आम्हाला सगळ्या संघटनेच्या वतीनं आम्हाला आक्रमक असं आंदोलन करावं लागेल असा इशारा आज आम्ही या ठिकाणी ज्या महात्मा फुल्यांनी खऱ्या अर्थानं या समाज व्यवस्थेचं सत्य शोधन केलं, बरोबर आहे, आणि एक चिकित्सक विचार समाजामध्ये रुजवला. आज मला असं वाटतं की महात्मा फुले आहेत, महात्मा फुल्यांसारखे विचारवंत होते म्हणून अनेक सावित्री घडल्या, परंतु आज मला दिसतंय की या प्रतिगामी शक्ती स्त्रियांना पुन्हा चुकीच्या दिशेनं नेत आहेत, प्रतिगामी विचारांकडे नेत आहेत आणि हा मोठा समुदाय पुन्हा अंधश्रद्धांच्या दिशेनं जाताना दिसतोय. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं समाज पुढे जायचा असेल तर आज सर्वसामान्यांनी हा सिनेमा दाखवणं गरजेचं आहे, कारण आता पुन्हा त्या विचारांची गरज ही मोठ्या प्रमाणावर दिसते. आज सगळी प्रसार माध्यमं या ठिकाणी खरं शोधणारे खूप कमी झालेत, खऱ्यावर खूप मोठे पडदे पाडले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं सर्वसामान्य जनतेमध्ये चिकित्सक वृत्ती वाढावी, सत्याचा शोध घेण्याची वृत्ती वाढावी आणि खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजावा. हे जर या सरकारला वाटत असेल तर त्यांनी हा सिनेमा करमुक्त केला पाहिजे आणि सर्वसामान्यांसाठी तो विद्यार्थी असेल, युवती असतील, जर आम्हाला पुढच्या दिशेनं जायचं असेल, खऱ्या अर्थानं पुरोगामी राज्याच्या दिशेनं पाऊल टाकायचं असेल तर हा सिनेमा करमुक्त करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत.